नमस्कार, तृप्ती फूड स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण मसाला भेंडी ही रेसिपी बनवणार आहोत. जे मुले भाज्या खात नसतील तर ना या पद्धतीने मसाला भेंडी बनवून खायला घाला. मुले रोज आवडीने भेंडी मागतील. बनवायला एकदम सोपे आहे. एक सिक्रेट मसाला घालून ही मसाला भेंडी बनवणार आहे. तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मसाला भेंडी बनवण्यासाठी ना कोवळी आणि ताजी असलेलीच भेंडी वापरायची. आता आपण भेंडी चिरून घ्यायची आहे. तर भेंडी चिरत असताना ती वेगवेगळ्या प्रकारे चिरता येईल. जसं की तुम्ही तिरप्या कट करू शकता किंवा मग उभ्या आणि पातळ स्लायसेस करायचे असेल तर तशाही करू शकता. उभ्या पातळ चिरल्या तर दिसायलाही छान दिसते. तर मी इथे सरळ भेंडी चिरून घेतलेली आहे. तर बघू शकता सर्व भेंडी इथे चिरून घेतलेली आहे आणि चिरत असताना आतमध्ये किडा आहे की नाही ते बघून घ्यायचे आहे आणि भेंडी चिरून घ्यायची आहे. चला मग भेंडी चिरून झालेली आहे. त्यासाठी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या बारीक कट करून घेऊ आणि 3-4 लसूण पाकळी घेतलेल्या होत्या, त्या पण आपण सुरीने कट करून घेऊ. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 1 चमचा तेल टाकू. मग त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकू आणि 1 चमचा जिरा टाकू आणि कट केलेली लसूण, हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकू. मग ते तेलामध्ये मिक्स करून घेऊ. मग 1 मिनिट तेलामध्ये चांगले परतून झाल्यावरती त्यामध्ये बारीक चिरून घेतलेली भेंडी टाकू. मग त्यामध्ये ना 1 चमचा हळद आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकू. थोडीच टाकू कारण की आधी आपण हिरवी मिरची कट करून टाकलेली आहे, नाहीतर मग ती भेंडी तिखट होऊ शकते. मग त्यामध्ये ना मॅगी मसाला टाकू. मॅगी मसाल्यामुळे ना भेंडीला वेगळीच चव येते. त्यामुळे भेंडी खायला खूप चविष्ट लागते. मग त्यामध्ये ना 2 चमचे शेंगदाण्याचा कूट केलेला होता तो टाकू. मग ती छान अशी मिक्स करून घेऊ. अशा प्रकारे आपली मसाला भेंडी तयार झालेली आहे. आता आपण ती एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तुम्ही हाऊसवाईफ असेल तर सकाळच्या लगबगीमध्ये अशी ही टिफिनसाठी भाजी बनवू शकता. ऑफिसच्या टिफिन बॉक्ससाठी ही तुम्ही भाजी देत असाल तर तीच भाजी तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता. ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर नक्की करा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.